हॅलो, हाय, गुड मॉर्निंग आणि नमस्कार. तर मी आहे जयश्री. तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि हो, जे कोणी आपले व्हिडिओ बघत असतील त्यांना खूप मनापासून धन्यवाद. आता आपले चॅनल ग्रो होत आहे आणि रोज रोजचं तुमचं छान छान सपोर्ट मला मिळत आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि हा मोगरा दाखवते आहे मी तुम्हाला. सकाळ सकाळी खूप छान चुचवट आवाज येत होता आणि त्यानंतर उन्हाळा असल्यामुळे मोगऱ्यांना खूप छान फुलं आली आहेत आणि पाऊस येत आहे कंटिन्यू. उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये वाटतच नाही कंटिन्यू पाऊस चालू आहे, तर मे महिना आहे का काय. आणि ही बघा तुळसाबाईसुद्धा खूप मस्त झाली आहे, एकदम गुबगुबीत आणि मंजुऱ्या पण आलेल्या आहेत तिला. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. इथं एकदम उन्हाचा प्रकाश एकदम छान पडतो, पाऊस मोकळा मिळतो, त्यामुळे खूप छान दिसत होतं. आणि भूमी आणि ज्ञानेश गेले होते मराठी शाळेमध्ये, तर तिथं उन्हाळ्याचे एक्स्ट्रा क्लासेस चालू आहे, तर मग ते तिथं जाऊन बसले होते. तर तिथं ह्या गेम खेळत होते, तर मग तिथं कॅप्चर करून आणला मी. तर हा लहानपणीचा खेळ आम्हीसुद्धा खेळत होतो, तर मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. मामाचं पत्र हरवलं, आम्हाला रुमाल घ्या ना, माझ्या मागं पण रुमाल घ्या, रुमाल आता इकडून इकडून इकडून. आता तू राज्य दे, त्याला सांगतात हरवलं, आम्हाला नाही सापडलं. मन अजून मन मामाचं पत्र हरवलं आणि कोणाचं तरी मागं हरवलं, आम्हाला नाही सापडलं. झाडू कोण असं रामेल होता. टाकता दीदीच्या मागे. ए टाक टाक तिथं टाक 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 टाक. बस 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 हा. मामाचं पत्र हे इंग्लिश मधून म्हणून दाखव. आम्हाला नाही सापडलं. मामाला काय म्हणतात. तर झेडपीमध्ये असा गेमच नाही तर अभ्यासही चालू होता, रिव्हिजन चालू होती, त्यानंतर मुलंही अभ्यास करत होती आणि त्यांचं रोज रिव्हिजन होते, त्यासोबतच खेळणं होते आणि गावाचं त्यांना एन्जॉयसुद्धा करता येतं आहे. तर मला खूप छान वाटलं की हे उन्हाळी सुट्टी चांगली चालू आहे, कारण अभ्यास होणंही तेवढंच गरजेचं आहे. गॅप पडल्यामुळे काय होतं, मुलांना लक्षात राहत नाही, परत नंतर त्यांना परत अभ्यास करायला त्रास होतो, लिहायला त्रास होतो, नंतर कंटाळवाणा येतो. आणि बघा, मी जेव्हा लहान होते तेव्हा मराठी शाळेत म्हणजे झेडपीमध्ये शिकलेली आहे, तर तिथं असंच गेम शिकवायचा. माझ्या मामाचं पत्र हरवलं, तर तुम्ही तो खेळला आहेत का, तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि दुपारी हे दादा आले होते हरमाले घेऊन, 10 रुपयाला एक वस्तू. तर मी आजपर्यंत काही अशा वस्तू घेतल्या नाही आहेत, पण मी फर्स्ट टाईम हे घेतलं आहे आणि ट्राय करणार आहे. आणि पुढे घरी गेल्यानंतर ह्या वस्तू मी ठेवेल तेव्हा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअरच करेल. आणि हो, त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, तर ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी बेल आयकॉन दिलेला आहे, त्यालासुद्धा प्रेस करा. तर बघा, म्हटलं चला घेऊन बघू आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.